की या मकर संक्रांतीला लोकांनी काय दान करावं आणि काय करू नये? कुणी कपडे दान करतं, कुणी भांडी दान करतं सर, अन्न दान करतं, कुणी सूर्याला जल देतं. सूर्याला जल दिलंच पाहिजे, अतिशय बेनिफिट मिळणार आहे त्याच्यापासून. आपण वस्तू दान का करतो सर? आपल्या शरीरावर जी पण काही प्रॉब्लेम आहेत निघून जाण्यासाठी दान करतो, परंतु तो पुढच्याला त्याचा काय इफेक्ट होतोय हे आपल्याला समजलं पाहिजे. भांडी दान तर केलंच पाहिजे. तो मी पहिलं सांगितलं सर, स्टील राहू मध्ये येते. तुम्ही जर कुणाला राहू दान केला किंवा आपण घेतला कोणाचा राहू, तर त्याचा परिणाम काय होणार? तुम्हाला दान करायचं आहे ना, सगळ्या एक 20-25 लोक किंवा 20-25 लेडी किंवा 100-1 लेडी सगळी मिळून एखादं मोठी मोठी पतेली येते, ती प्लेटा येते, त्या एखाद्या अनाथ आश्रमात, एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जिथं सामाजिक कार्य होते अशा ठिकाणी येऊन तुम्ही दान करा. तुम्हाला अन्नदान करायचं आहे ना, अशा ठिकाणी जाऊन अन्नदान करा की जेणेकरून तिथं फायदा होईल. पण ते अन्नदान ह्या हाताने केलेलं उजव्याने केलेलं डाव्या हाताला माहीत पडून देऊ नका. एक मोठीपणा झाला की मी इथं दान केलं, अरे बाबा मी एवढं दान करतो, मी ह्याला चहा पाजला, ह्याला जेवण दिलं. सर ते देताना सुद्धा बरं का तोंड बघून लोक दान केले जातं. जे घरामध्ये आपण दान करतो, जेवायला कुणी पंक्तीला बसवलेलं असेल तर एक पंक्तीला वाढताना सुद्धा आपण ह्याला कमी त्याला जास्त असं लोक दान करतात. ह्या दानाचा उपयोग नाही सर, हे करूच नाही माझ्या मते. बरोबर आहे. तुम्हाला दान करायचं ना, संक्रांती दिवशी सुद्धा सर गोशाळेत जावा तुम्ही. कितीतरी गोशाळेचे सर जिथं कुत्री सांभाळलेली असते ती, बिलकुल आपण युट्यूबला बघतो सर, त्यांना चालता येत नाही, अशा लोकांना जाऊन तुम्ही मदत करा. संक्रांतीचं सुद्धा तुम्ही द्या दान. आणि ज्यांना खरंच दानाची इच्छा आहे सर, तुमच्या गावात एखादी गरीब व्यक्ती, त्याच्या हॉस्पिटलचा खर्च उचला. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.